आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये. मी आहे शारदा. आज आपण पाहणार आहोत अक्कल का पुरस्कार हा हिंदीचा धडा. तो याच्यामध्ये काय आहे ते पाहू. बच्चों, हमारे पास बुद्धि, अक्ल या दिमाग सबसे महत्वपूर्ण वस्तु है जो कठिन परिस्थितियों को सरल बनाने में योगदान करते हैं. म्हणजे आपल्याजवळ जी बुद्धी आहे, ज्याला अक्कलही म्हणतात, दिमाग म्हणतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ज्यावेळेस कठीण परिस्थिती येते आणि आपण काहीही करू शकत नाही, त्यावेळेस आपल्या बुद्धीच्या वापराने आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो. तो आइए इससे संबंधित एक पाठ पढ़ते हैं. तर आता या धड्यामध्ये कशा प्रकारे अक्कलचा म्हणजे बुद्धीचा वापर करून त्याने आपल्यावरचं संकट टाळलं हे आपण पाहूया. चला तर मग सुरू करूया. प्राचीन समय में मिस्र में दास रखे जाते थे. प्राचीन म्हणजे जुन्या काळी मिस्र नावाच्या देशामध्ये दास गुलाम ठेवले जात होते. गुलाम म्हणजे काय की जसे आता आपण ठेवतो कामाला बाया ठेवतो, म्हणजे नौकर ठेवतो, त्यांना पगार देतो आणि ते आपलं काम करतात. पण त्या काळामध्ये ते दास म्हणजे गुलाम म्हणजे ते विकत घेऊन घ्यायचे त्या दासांना आणि त्यांना पगार वगैरे नाही. जसं मालकांनी सांगितलं तसं त्यांना राहावं लागत होते. त्यांना म्हणायत होते दास. उनका कोई घर परिवार नहीं होता था. आजकाल जे नौकर असतात त्यांना त्यांचे परिवार असतो, ते काम म्हणून करतात. नौकर म्हणजे दास नसतात. पण तेव्हाचे जे होते त्यांना त्यांचा घर परिवार असं काही नव्हतं. ते सगळं त्या मालकाच्याच घरी राहायचे आणि जे काम करतील आणि जसं मालक ठेवेल तसं त्यांना राहावं लागत होतं. तर त्यांना कोणी घर परिवार वगैरे नव्हता राहत. वे गाय, बैल, घोड़े और ऊंट की तरह मालिक की संपत्ति होते थे. ते काय होते एक प्रकारचे जसं घोडे, बैल, गाय यांना कसं आपण म्हणतो की हा घोडा या मालकाचा आहे किंवा ही गाय या मालकाची आहे, या माणसाची आहे. तसेच ते दास जे होते ते कोणत्या तरी माणसाचे राहत होते. उन्हें बाजार में आलू प्याज की तरह खरीदा और बेचा जाता था. त्यांना असं बाजारामध्ये जसं आपण आलू कांदे विकत घेतो तशा प्रकारे विकल्या जात होते आणि विकत घेतल्या जात होते. एक बार किसी व्यापारी को बहुत धन की प्राप्ति हुई. एकदा काय झालं आणि सहसा यांना कोण विकत घ्यायचे ज्यांच्याकडे खूप पैसे राहायचे, व्यापारी लोक. तर एक व्यापारी होता, त्याच्याकडे त्याला खूप संपत्ती मिळाली व्यापारामधून. उसने अपने दासों को बुलाकर कहा, आज मैं बहुत प्रसन्न हूँ. तुम लोगों में से किसी एक को मैं अपनी इस यात्रा के बाद स्वतंत्र कर दूंगा. मग त्याला खूप संपत्ती मिळाल्यामुळे तो खूप आनंदी होता. तर मग त्यांनी त्याच्याकडे भरपूर दास होते, त्यांना बोलावलं आणि सांगितलं की तो कुठेतरी यात्रेला जात होता. तर त्या यात्रेमध्ये त्या दासांनी घेऊन जाणार होता. तर मी आज खूप प्रसन्न आहे. तर ही यात्रा झाल्यावर मी तुम्हाला तुमच्यापैकी एका दासाला मी स्वतंत्र करून देईन, म्हणजे सोडून देईन. मग तो त्याचं मनाने जगू शकेल. परंतु मैं पहले तुम्हारी योग्यता की परीक्षा लूंगा. आता एवढे दास होते, त्याच्यातल्या एकाला तो स्वतंत्र करणार होता. तर कशाच्या बेसवर करणार होता किंवा कोणत्या हिच्यावर करणार होता, कशी परीक्षा घेणार होता, त्याच्या योग्यतेची परीक्षा घेऊन तो त्यांना स्वतंत्र करणार होता. अब जाओ और यात्रा के लिए तैयार हो जाओ. चला तर मग आता यात्रेसाठी तयार होऊन जा. म्हणजे जे काही यात्रेसाठी तयारी करावी लागत होती ते त्यांना सांगितलं. इस बार हरेक को यह स्वतंत्रता है की वह अपनी पसंदी से सामान उठा सकता है. याच्यामध्ये काय त्याला स्वतंत्रता दिली होती त्या दासांना की आपल्याला ज्याला जे वाटेल त्यांनी ते सामान उचलायचं. आणि दरवेळेस कसं राहायचं, मालक सांगायचं यानी हे उचल, त्याने ते उचल, यानी हे काम करायचं, त्याने ते काम करायचं. आज त्या मालकाने त्या दासांना त्याच्या चॉईसनुसार जे सामान वाटते ते तो उचलू शकतो. दासों में होड़ लग गई. हलका सामान म्हणजे आता दासांमध्ये काय झालं, मग हे सुरू झालं की सगळ्यात हलका म्हणजे होड़ लग गई म्हणजे कोण मोठं उचलणार, अशी एक प्रकारची त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली. दासों में होड़ लगी. हलका सामान चुनने के लिए सब दौड़ पडे. आता तेव्हा तर काही गाडी, ट्रेन असं काही नव्हतं, पायीच जावं लागत होतं. त्याच्यामुळे हलकं सामान जे आहे ते घेण्यासाठी त्या सगळ्यांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली किंवा त्याच्यामध्ये चुरस निर्माण झाली. स्वामी
मैं देखा कि एक दास चुपचाप दूर खड़ा सब देख रहा था. पण त्या सगळ्यांमध्ये बाकीच्यांना घाई होती की मला भेटलं पाहिजे हलकं सामान, मला भेटलं पाहिजे. पण तो एकच त्यांच्यातला दास होता, तो बाजूला चुपचाप उभा होता. उसने उस दास को बुलाकर पूछा. त्या मालकानी त्या दासला म्हणजे त्या गुलामला बोलावलं इकडे आणि विचारलं, क्या तुम्हें अपनी पसंद से बोझ चुनने की जल्दी नहीं है? काही तुला वाटत नाही का की तू तुझ्या आवडीने कोणतं तरी ओझं उचलावं म्हणून तुला काही घाई नाही आहे का त्या गोष्टीची? उसने धीरे से कहा, नहीं स्वामी, सबके लेने के बाद जो बचेगा मैं वही उठा लूँगा. तर तो म्हणाला मालकाला, नाही स्वामी, म्हणजे जसं आपण म्हणतो साहेब तसं स्वामी, की जे सगळ्यांनी घेतल्यावर जे काय राहील ते मी घेऊन घेईल. कारवा चल पडा. कारवा म्हणजे मिळून जे जातो त्याला म्हणतात कारवा. चल पडा. आगे ऊंट पर स्वामी, उसके पीछे घोड़े पर कुछ अन्न कर्मचारी और सबसे पीछे दासों का काफिला सिर पर भारी बोझ उठाकर धीरे धीरे चल रहा था. मग सगळ्यात समोर उंटावर कोण होते? मालक होता. त्याच्यानंतर त्याच्या मागे काही कर्मचारी घोड्यांवर आणि सगळ्यात मागे सगळे दास त्यांच्या डोक्यावर सामान ओझं उचलून, भारी जे ओझं होतं ते हळूहळू येत होते. स्वामी ने देखा सबसे पीछे भोजन सामग्री का सबसे भारी बोझ उठाए वही दास चल रहा था, जो चुपचाप खड़ा सबके जाने की प्रतीक्षा कर रहा था. त्या मालकाने पाहिलं की सगळ्यात शेवटीच भोजन सामग्री म्हणजे ज्याच्यामध्ये अन्नाचं सामान होतं, म्हणजे जेवणाचं सामान होतं, ते सामान घेतलेला, सगळ्यात भारी असलेलं ते सामान घेतलेला तोच दास होता. तो येत होता हळूहळू, न काही बोलता, म्हणजे हळूहळू चालत होता, जो त्यावेळी चुपचाप एका बाजूला उभा होता आणि सगळ्यांनी आपापलं सामान घेऊन जाण्याची वाट पाहत होता. यात्रा के अंतिम दिन वही गुलाम खाली हाथ हंसता हुआ सबसे आगे चल रहा था. आणि जेव्हा शेवटचा दिवस होता त्या दिवशी तोच गुलाम जो आहे तो सगळ्यात समोर, दासांमध्ये सगळ्यात समोर, काहीही सामान नसणं त्याच्या हातात नव्हतं आणि असा तो चालत होता. स्वामीने उसे बुलाया और पूछा, तुम्हारा बोझ कहाँ है? त्यावेळेस मग मालकाने त्याला बोलावलं आणि विचारलं, तुझं ओझं कुठे गेलं? सभी दास भयभीत हो उठे की अब तो इसे बहुत कठोर दंड मिलेगा. तेव्हा मग सगळ्या दासांना भीती वाटली की याच्याजवळ आता काहीच नाही आहे, तर याला खूप मोठं शिक्षा करतील. परंतु वह दास निडर होकर बोला, स्वामी, मेरे सिर का बोझ अब अभी सभी के पेट और शरीर में है. म्हणजे माझ्या डोक्यावर जे पण काही ओझं होतं ते सगळ्यांच्या आता पोटात आणि शरीरात गेलं आहे. उसकी बात सुनकर सब और भी डर गए. त्यांनी एवढं निडरपणे न भीता उत्तर दिल्यामुळे सगळ्यांना अजूनच भीती वाटली की हा आधीचे जे दास होते त्यांना मालकांसमोर बोलायचं नाही, त्यांना बोलण्याची मुभा नव्हती. बोलले जे काही मालक म्हणेल तेच ऐकावं लागत होतं. स्वामीने सिर हिलाया और कहा. त्यांनी मग ठीक आहे म्हटलं आणि म्हटलं, शहर पहुंचने के बाद बताना कि तुम्हारा बोझ वहाँ कैसे चला गया. मग आपण जेव्हा वापस शहरात जाऊ तेव्हा मला सांग की तुझं जे ओझं आहे ते आतमध्ये म्हणजे शरीरामध्ये कसं गेलं. शहर में पहुंचकर स्वामी ने पुन्हा सबको बुलाया और उस दास से पूछा, अब बताओ. शहरात गेल्यावर सगळ्यांना पुन्हा स्वामींनी म्हणजे त्या मालकाने बोलावलं आणि त्या दासाला विचारलं की आता सांग. दास ने कहा, स्वामी, सबने चुन चुनकर हल्का बोझ उठाना चाहा. मैं जानता था कि सबसे भारी बोझ भोजन सामग्री का है जो कोई नहीं उठाएगा. तेव्हा मग दासानी त्याचं जे आहे ते एक्सप्लेनेशन दिलं की साहेब, सगळ्यांनी निवडून हलका बोझ उठाना म्हणजे जे हलकं होतं ओझं ते उचललं. पण मला माहिती होतं की जे सगळ्यात भारी आहे, जेवणाची जे काही सामान आहे ते सगळ्यात जड ओझं होतं ते कोणीही उचलणार नाही. परंतु यह किसी ने नहीं सोचा की भोजन वाला भार प्रतिदिन कम होता जाएगा. पण याचा विचार कोणी केला नाही की जे जेवणाचं सामान होतं ते रोज थोडं कमी होत जाईल. क्योंकि जितना भोजन सब लोग कर लेंगे उतना ही भार घटेगा.
म्हणजे जसं रोज त्यातलं जे आहे सामान, जसं त्यातलं अन्न धान्य लोक खाऊन घेतील तसं तसं ते कमी होत जाणार. इस तरह यात्रा के अंतिम दिन मेरे पास बिलकुल बोझ नहीं था. अशा प्रकारे सगळे जेवत गेले. रोज जेवण झाल्यावर थोडं थोडं कमी होत मग शेवटच्या दिवशी माझ्याजवळ काहीही ओझं राहिलं नाही. वह भोजन पेट में गया और शरीर में मिलकर ताकत बना. अशा प्रकारे ते जे ओझं आहे ते पोटात गेलं आणि त्याची ताकद बनली. इसलिए मैंने वह बात कही थी. म्हणून मी त्या दिवशी म्हणालो की माझ्या जे डोक्यावरचं ओझं होतं ते शरीरात गेलं आणि त्याचं पहिले पोटात गेलं आणि मग ते शरीरात गेलं. स्वामी ने कहा मैं इसी योग्यता की परीक्षा लेना चाहता था. मग तो जो मालक होता तो म्हणाला की मला हीच बुद्धिमत्ता अपेक्षित होती आणि याचीच मी परीक्षा घेणार होतो. आज से तुम स्वतंत्र हो. आजपासून तू स्वतंत्र झाला. यह अपना पुरस्कार लो और जाकर सुख से जीवन बिताओ. त्यांनी मग त्याला पुरस्कार दिला, बक्षीस दिला आणि त्याला स्वतंत्र बनवलं. अशा प्रकारे इथे हा धडा संपला आणि अशा प्रकारे त्यांनी त्याच्या बुद्धीचा वापर करून स्वतःला स्वतंत्र करून घेतलं. तर आता इथे जे आहे माइंड मॅप म्हणजे काय काय आपण याच्यात शिकलो. व्यापारी के खुश होने का कारण व खुशी में की गई घोषणा. म्हणजे काय कारण होतं त्याला आनंद होण्याचं मालकाला आणि त्यांनी कोणती घोषणा केली. व्यापारी बहुत धन मिलने के कारण खुश था. त्याला खूप धन मिळालं होतं म्हणून तो खुश होता. उसने घोषणा की कि इस यात्रा के बाद वह सबसे योग्य दास को स्वतंत्र कर देगा. त्यांनी अशी घोषणा केली की ही जी यात्रा आता आपण करणार आहे त्याच्यानंतर मी एका दासाला स्वतंत्र करून टाकेल. उसने दासों से कहा कि वे अपने लिए कोई भी बोझ उठाकर चलने को स्वतंत्र है. म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गुलामांना सांगितलं की तुम्ही या यात्रेसाठी तुम्हाला जे वाटेल ते ओझं उचलून तुम्ही चालू शकता. आता दुसरं काय शिकलो आपण, दासो द्वारा किया गया काम. मग आता हे झालं मालकाचं काम आधीचं. आता गुलामांनी काय काम केलं. सबसे कम वजन वाला बोझ उठाया और भोजन वाला भारी बोझ वही छोड़ दिया. आता त्या सगळ्या दासांनी काय केलं की कमी ओझं असलेलं सगळ्यांनी ओझं उचललं, कमी भार असलेलं ओझं उचललं आणि जास्त भार असलेलं तिथेच सोडून दिलं. जिसे अंत में खड़े एक दास ने उठाया. सब व्यापारी के पीछे पीछे चल पड़े. मग काय झालं त्याच्यात मग एक शेवटी जो कोणी दास होता त्याने ते उचललं आणि व्यापारीच्या मागे मागे चालायला लागला. तिसरं काय शिकलो, योग्य दास का चुनाव. कसं काय झाला योग्य दास का चुनाव म्हणजे कसं काय निवडला त्यांनी बरोबर दास. सबसे भारी बोझ को लेकर चलने वाला दास योग्य साबित हुआ क्योंकि उसे पता था कि इसे भारी समझकर छोड़ने वाला दास ये नहीं जानते कि इसका बोझ हर रोज़ कम होगा और एक दिन ख़त्म भी हो जाएगा. सबसे भारी बोझ को लेकर चलने वाला दास योग्य साबित हुआ. आता सगळ्यात जे जड ओझं ज्यांनी उचललं तो योग्य म्हणजे तो हुशार कसा काय सिद्ध झाला. कारण त्याला माहिती होतं की जे बाकीच्यांनी ज्याला भारी समजून सोडून दिलं त्यांना हे नव्हतं माहिती की हे जे ओझं आहे ते हळूहळू कमी होणार आहे आणि एक दिवशी संपून पण जाणार आहे. याचा विचार कोणी केला, त्या हुशार जो गुलाम होता त्यांनी केला. त्याच्यामुळे त्याचा पुरस्कार त्याला मिळाला आणि सगळ्यात शेवटी विजेता को मिला. मग ते जो विजेता होता दास ज्याला स्वतंत्र केलं त्याला काय मिळालं, पुरस्कार आणि स्वतंत्रता. त्याला पुरस्कार मिळाला आणि तो स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर तो गुलाम राहिला नाही. अशा प्रकारे इथे आपला हा धडा संपलेला आहे, अक्कल का पुरस्कार. तर मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे क्वेश्चन आन्सर्स पाहूया. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय, टेक केअर.